लग्नानंतरचे प्रेम भाग 19. सुमित तर धनश्रीचं बोलणं ऐकून हरवून गेला होता. त्याला वाटत होतं धनश्रीच्या जवळ जावं आणि तिला घट्ट मिठीत घ्यावं. पण हे सुख कुठं आहे आपल्या नशिबात? मनातच म्हणत त्याने तोंड वाकडं केलं. बरं चला आता झोप आली आहे म्हणत त्या उठून त्याच्या रूममध्ये गेल्या. धनश्री, सुमित पण आईबाबांना गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये आले. किती समजूतदार आणि हुशार आहे धनश्री, वैशाली संजयरावांकडे पाहत म्हणाल्या. तिचा समजूतदारपणा तर आम्ही सुमितच्या लग्नाच्या वेळीच पाहिला होता. त्यावेळी पण ती किती समजूतदारपणे बोलत होती. मोहिनी कुठेच सापडली नाही. तेव्हा आम्ही मनाशी ठरवलं की आता याच मुलीला आपल्या सुमितची लग्नाला तयार करायचं. कारण आपल्या घराण्याची सून होण्याचं गुण मी तेव्हाच तिच्यात पाहिले होते. तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास, आईवडिलांविषयीचं प्रेम, तो समजूतदारपणा मला तिच्या बोलण्यातूनच जाणवला होता. संजयराव धनश्रीचं तोंड भरून कौतुक करत आणि वैशाली ऐकत होत्या. बराच वेळ ते दोघे गप्पा मारत बसले. इकडे धनश्रीने आपला बिछाना जमिनीवर घातला. ही मांजर सर्वांसोबत किती समजूतदारपणे वागते आणि मग माझ्यासोबतची अशी का वागते? तो आपल्या मनाशी बोलत होता. खरं तर त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण कुठून सुरुवात करावी हे त्याला पण समजत नव्हतं. तो मुद्दामच उठला आणि चालता चालता तिचा बिछाना विस्कटला आणि सॉरी म्हणत तो पुन्हा तिला नीट करून देऊ लागला. ती मात्र खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याला तिच्यासह पाहण्याचं हसू आलं. आता तो एकदम तिच्या समोर बसला होता आणि ती रागीट नजरेनं त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र तिच्याकडे पाहून गालातच हसत होता. आज ती पहिल्यांदाच त्याला असं हसताना एवढ्या जवळून पाहत होती. हसताना त्याच्या गालावर पडणारी छोटीशी खळी तिला आज पुन्हा एकदा दिसली. क्षणभर ती पण त्याच्या नजरेत हरवून गेली. सुमित, बाजूला हो. ती भानावरेत पटकन स्वतःच त्याच्या समोरून उठली. अशी काय पाहत होतीस? तो पुन्हा तिच्याजवळ येत तिला म्हणाला. तू नाटक करू नको बरं का, मागे सर. ती त्याच्याकडे न पाहता बोलत होती. तू बाहेर सर्वांसमोर तर एवढी समजूतदारपणे वागतेस आणि माझाच का गं असा राग करतेस? मग तुझं म्हणणं काय आहे? मी काय करावं? ती आता वैतागून म्हणाली. बोल ना माझ्याशी. तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला. सुमित, जा तू पण झोप आणि मला झोपू दे. ती नजर चोरत म्हणाली. तू बेडवर झोप, सुमित म्हणाला. आणि तू? तिने त्याच्याकडे पाहून चकित होऊन विचारलं. आज मी खाली झोपतो, तू बेडवर झोप. काय? पण तुला जमिनीवर झोप लागेल का? तुला रोज लागते ना. आज बघू मला जमते का? तो तिच्या खोल डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण तिने पटकन नजर चोरली. ओके म्हणून ती बेडवर जाऊन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. पण तो मात्र खाली बसून तिच्या अशा वागण्यावर विचार करत पाठमोऱ्या झोपलेल्या तिला पाहत आपल्या डोक्याला हात लावून बसला होता. सुमित धनश्रीच्या वागण्याचा विचार करत होता. तिच्या वागण्याचं कोडं त्याला काही केल्या सुटतच नव्हतं. ही साधा आपल्यासोबत बोलत पण नाही, तर मी काय तिचा एवढा विचार करतोय? मी धनश्रीवर प्रेम करतोय का? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. नाही, माझं तर मोहिनीवर प्रेम होतं. पण मोहिनीचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच, तर मी का अजून पण तिचा विचार करतोय? आणि माझं मोहिनीवर जर प्रेम आहे तर मग मी धनश्रीचा काय एवढा विचार करतोय? सुमितला तर आता स्वतःच्याच वागण्याचं कोडं सुटत नव्हतं, तर धनश्रीच्या वागण्याचं कोडं कसं तो सोडवणार होता? बराच वेळ कूस बदलत तो विचार करत होता. त्याच मन त्याला प्रश्न विचारत होतं आणि त्याला उत्तर काही केल्या सापडत नव्हतं. बराच वेळ प्रयत्न करून पण त्याला झोपच येत नव्हती.
कदाचित रोज बेडवर झोपायची सवय असल्यामुळे त्याला आज जमिनीवर झोप लागत नव्हती. भावनेच्या भारात धनश्रीला बेडवर झोप म्हटलो, पण आता मात्र मला रात्र जागून काढावी लागते असं वाटतंय. सुमित आपल्या मनाशीच विचार करत म्हणाला. त्याचं लक्ष धनश्रीकडे गेलं. ती मस्त बेडवर डाराडोर झोपली होती. तिला असं बिनधास्त झोपलेलं पाहून सुमितला तिचा हेवा वाटला. हिचा विचार करून करून मला इकडे झोप येत नाही आणि ही मांजर कशी मस्त बेडवर झोपली आहे. सुमित हळू पुटपुटत म्हणाला. बऱ्याच वेळाने कधीतरी सुमितचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी धनश्री नेहमीच्या वेळेवर उठली. तो मात्र अजून पण उठला नव्हता. अरे हा, अजून झोपला आहे. आज याला जिमला जायचं नाही वाटतं. जाऊ दे, मला काय करायचं आहे. जायचं असेल तर जाईल, नाहीतर नाही जायचं. धनश्री आपल्या मनाशीच बोलत उठून बाथरूममध्ये जाते. सुमितच्या मनात धनश्रीच्या प्रेमाची पालवी फुटू लागली होती. त्या उलट धनश्रीचं चालू होतं. तिने त्याच्याबद्दल मनात पूर्वग्रह दूषित करून घेतला होता. त्यामुळे तो कसाही वागला तरी तिच्या मनात त्याच्याविषयी अजून तरी रागच होता. ती आता कुठे पहिल्या भेटीतलं भांडण विसरण्याचा प्रयत्न करत होती, तर सुमित पुन्हा तिच्या मनाला लागण्याजोगं बोलला होता. त्यामुळे आता पुन्हा तिने त्याच्याबद्दल तो भांडखोरच आहे असं आपलं मत बनवलं होतं. थोड्या वेळाने ती आपले आवरून बाहेर आली. ती आरशासमोर उभी राहून ओले केस ड्रायरने सुकवत होती. एवढ्यात त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले तर समोर आरशात धनश्री त्याला दिसत होती. ती नुकतीच आंघोळ उरकून आली होती, त्यामुळे ती अजूनच ताजी तवानी दिसत होती. तो झोपलेल्या जागेवरूनच आरशात दिसणारं तिचं प्रतिबिंब निहाळत होता. त्याला आता झोपलेल्या जागेवरून उठावंसंच वाटत नव्हतं. उठावंसं तरी कसं वाटेल म्हणा, कारण धनश्रीचं एवढं सुंदर रूप जे त्याला झोपलेल्या जागेवरून आरशात दिसत होतं. तो बराच वेळ तसाच पडून राहून तिला पाहत होता. ती मात्र तिचा आवरण्यात मग्न होती. तिने आपले केस सुकवून अर्धे केस छोट्याशा क्लिपमध्ये बांधले. त्यानंतर हलकासा मेकअप केला. ओठावर फिक्कट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली. तिची एक एक अदा तो नोटीस करत होता. ती मागे वळणार एवढ्या तिकडे सुमितने आपले डोळे मिटून घेतले. तिच्या लक्षात पण आलं नाही एवढ्या वेळ तो तिला पाहत होता ते. त्यानंतर ती रूममधून बाहेर निघून गेली. तो मात्र अजून पण तिच्यातच विचारात हरवून गेला होता. तो आपल्या पोटाबरोबर उशी कवटाळून बराच वेळ पुन्हा त्या आरशातच पाहत होता. त्याला अचानक आरशात धनश्री हसताना दिसते. धनश्री त्याच्याकडे पाहूनच हसते असं त्याला वाटलं. तो पटकन उठून आरसा जवळ आला. पण त्याला आता समजले की हा सर्व भास होता. अरे बाप रे, मी वेडा झालो आहे का? तो आपल्या मनाशीच विचार करत आपलं आवरायला जातो. 2 दिवस तर असेच जातात. धनश्रीने अभ्यासाला सुरुवात केली होती, त्यामुळे आता ती तिच्या अभ्यासातच व्यस्त राहत होती. तो मात्र तिचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र त्याच्याशी काही केल्या अजूनही बोलतच नव्हती. प्रिया आज सकाळी लवकर उठली होती. ती तिचं आवरून धनश्री सुमितच्या रूम बाहेर येऊन दरवाजावर नॉक करत धनश्रीला आवाज देत होती. अगं प्रिया, दरवाजा उघडा आहे, ये ना आत. धनश्री आतूनच म्हणाली. धनश्री, झालं का तुझं? प्रिया आत येत धनश्रीकडे पाहून म्हणाली. आज प्रिया मॅडम लवकर उठल्या आहेत आणि सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम आहे? धनश्री प्रियाला विचारत म्हणते. सुमितदा कुठे गेला आहे ग? प्रिया धनश्रीला विचारते. सकाळी सकाळी तो कुठे जाणार आहे? जिमला गेला असेल. धनश्री, आज जाऊया का आपण शॉपिंगला? प्रिया धनश्रीला विचारत असते. तुझा दादा आल्यावर त्याला विचार, तो हो बोलला तर जाऊया.
धनश्री म्हणते. बरं ठीक आहे, तुझं आवरून झालं आहे ना? चल ना आपण खाली जाऊया. चल, झालं हे माझं म्हणत दोघी रूममधून बाहेर पडतच असतात. तेवढ्यात समोरून तो येत होता. प्रिया सुमितकडे पाहून म्हणते, अरे सुमिता, तू कसला ड्रेसिंग अँड हँडसम दिसतोयस या लुकमध्ये. माझ्याकडे बघणाऱ्या सर्वच मुली अशा म्हणतात ग, पण जिने पाहायला पाहिजे ती कुठे माझ्याकडे पाहते. तो धनश्रीकडे पाहून बोलत आत गेला. तिने त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं. काय काय धनश्री, काय बोलला ग सुमिता? प्रिया कन्फ्यूज होऊन म्हणाली. जा त्यालाच विचारून ये. तसं पण शॉपिंगला जायचं आहे म्हणून दादाला चांगला मस्का मारतेस की तू. मस्का वगैरे काही नाही हं, माझा भाऊ मुळातच हँडसम आहे. जाऊ दे, नंतर विचारते मी म्हणत दोघी पण खाली येतात. संजयराव, वैशाली, आत्या सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते. प्रिया आणि धनश्री पण तिथेच बाजूला येऊन बसल्या. सुनीता, अगं त्या दोघींसाठी पण नाश्ता घेऊन ये. काकू, अगं सुमित दादाला येऊ दे ना, मग करतो आम्ही नाश्ता. आज प्रिया चक्क दादाची वाट पाहते, म्हणजे आज काहीतरी प्लॅन दिसतोय. संजयराव प्रियाची मस्करी करत म्हणतात. नाही काका, असं काही नाही, आणि प्लॅन तर तुम्हीच सांगितला आहे ना आम्हाला. मी कसला प्लॅन सांगितला आहे? संजयराव विचार करत म्हणाले. अहो म्हणजे प्लॅन असं नाही, पण तुम्हीच परवा म्हणला होता ना की सुमित दादाला सोबत घेऊन शॉपिंगला जा म्हणून. प्रिया संजयरावांना समजवण्याच्या सुरात म्हणाली. ते होय, मग आज जाताय काय? संजयराव प्रियाला विचारतात. हो म्हणजे? सुमितदा जर हो म्हणाला तर प्रिया बोलत असते, तोवर सुमित त्यांचा आवरून खाली येतच असतो. बस सोमू, तुला नाश्ता वाढते. अगं वहिनी, तू काय रोज त्याला नाश्ता वाढतेस? आता त्याची बायको आली आहे ना, ती देईल नाश्ता ना सुमितला. हेमा आत्यामध्येच बोलतात. तो मात्र तिरक्या नजरेने धनश्रीकडे पाहत असतो. आत्याच्या बोलण्यावर आधी कोणीच काही बोलत नाही. हो आत्या, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. उद्यापासून धनश्रीच देईल त्याला नाश्ता. वैशाली धनश्रीकडे पाहून हसून म्हणाल्या. सुमित मात्र आज सकाळपासून जरा नाराजच असतो. इकडे प्रयत्न करून पण धनश्री त्याच्याशी बोलत नाही, म्हणून तो नाराज होऊन तोंड पाडून बसला होता. खरं तर असं का त्याच्यासोबत होते ते त्यालाच समजत नव्हते. म्हणजे धनश्री बोलत नाही म्हणून त्याला इतके का वाईट वाटत होतं याचं त्यालाच कधीतरी आश्चर्य वाटत होतं. पण तिच्या न बोलण्यानं त्याचं मन उदास झालं होतं. सुमित, नाश्ता झाल्यावर जरा माझ्या खोलीत येशील का? वैशाली त्याच्या उतरलेला चेहरा पाहून काळजीच्या स्वरात म्हणतात. दादा, आज आपण शॉपिंगला जाऊया का? म्हणजे तुला परवा काकाने सांगितलं होतं ना आम्हाला घेऊन जायला. प्रियामध्येच बोलत विचारते. हो जाऊया, तो प्रियाकडे न पाहताच म्हणाला. वैशाली बाजूला उभ्या राहून त्याच्या वागण्याचं निरीक्षण करत होत्या. त्यांना आता त्याची काळजीच वाटत होती. मध्येच कधीतरी हा मुलगा ठीक असतो, पण मग मध्येच काय होतं याला की हा नाराज असतो. मला याच्याशी बोलायलाच हवं, पण आता राहू दे, संध्याकाळी निवांतपणे बोलेन. एकुलता एक मुलगा म्हणून सुमितवर वैशालींचा खूप जीव होता, आणि त्यामुळेच त्याला असं शांत शांत पाहत नव्हतं. एकतर त्याच्या लग्नात असा प्रकार घडला पासून त्यांना त्याची काळजी लागून राहिली होती. काही नाही, आज सुमीची जरा स्पष्टच बोलावं लागेल, नाहीतर माझं पोर असं मनातून कुडत राहील. मुलाच्या काळजीने आईचं मन अगदी बेचैन झाले होते. वैशालीचं काय तर जगातील कोणतीही आई आपलं मूल कितीही मोठं झालं तरी त्याचे दुःखी चेहरा पाहून तिचं काळीज व्याकुळ होतच असतं. मग याला वैशाली तरी कसा अपवाद ठरतील? तो नाश्ता उरकून आईच्या रूममध्ये आला. काय झालं मॉम, कशाला बोलवलं होतं ग? काही नाही रे बाळा, आज तुझा चेहरा खूप उतरलेला दिसला म्हणून तुझ्याशी बोलावं म्हटलं. पण आता राहू दे, तुम्ही शॉपिंगला जाणार आहात ना, संध्याकाळी निवांत बोलू. वैशाली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अगं कसलं नको ते टेन्शन घेतेस,
उगाचच कशाला एवढी काळजी करतेस? काही उतरला वगैरे नाही माझा चेहरा. तो आपला चेहरा हसरा करत आईला समजवत म्हणाला, वेडं ग माझं पोरते, अजून पण लहान असल्यासारखं करतोस सुमित तू. वैशाली त्याला जवळ घेत म्हणाल्या, पण एक सांगू का बाळा, कसलंही टेन्शन असू दे किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीचा जरी तुला त्रास होत असला तरी प्लीज माझ्यापासून लपवू नकोस आणि स्वतःला त्रास करून आतल्या आत कुढत बसू नकोस. निसंकोचपणे मला सांग बाळा, याआधी तर सर्व छोट्या छोट्या गोष्टी तू मला फक्त सांगत होतास आणि आता काय खूप मोठा झालायस का? वैशाली त्याच्या काळजीपोटी त्याला दटावत म्हणाल्या, काही नाही झालं, मला कसलं टेन्शन नाही आहे. खरंच ग मम्मा. तो आता लाडात येत आईच्या कुशीत शिरला. त्या पण मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. बरं ठीक आहे, जा. ती प्रिया वाट पाहत असेल, तुला त्यांच्यासोबत शॉपिंगला जायचं आहे ना? आणि हो सुमित, त्यांना शॉपिंग करता करता थोडा वेळ लागला तर चिडचिड करू नकोस. वैशाली त्याला समजवत म्हणाल्या, काय गाई, लहान मुलासारखं मला समजवतेस? मी काय आता लहान आहे का मला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगतेस? माझं बाळ माझ्यासाठी लहानच आहे ना, म्हणत वैशाली हसतात. सुमित, तू धनश्रीसाठी अजून काहीच घेतलं नाहीस ना? आता आज शॉपिंगला जातच आहात तर तिच्यासाठी एखादा छानसा ड्रेस घे. बरं आई, जाऊ का आता, का अजून काही आहे का? जा, आणि धनश्रीला अजून काही आवडलं तरी घे, वैशाली म्हणाल्या. बरं, म्हणत सुमित रूममधून बाहेर पडला. प्रिया, धनश्री तयार होऊन खाली येतच असत. धनश्रीने छान गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. ती त्यात खूप क्यूट दिसत होती. हलकासा मेकअप करून ती आणि प्रिया दोघी जिन्यावरून खाली येत होत्या. तो आता पण एकटक तिच्याकडे पाहत होता. परवापेक्षाही काल खूप सुंदर दिसत होती आणि कालपेक्षाही आज तर खूपच सुंदर दिसते, तो आपल्या मनाशी बोलत होता. दिवसागणिक धनश्री त्याच्या नजरेला अधिकच सुंदर दिसत होती. सुमितदा, किती वेळ असा पाहत राहशील तिच्याकडे? चल, जायचं आहे ना? तू म्हणत असशील तर मग प्लॅन कॅन्सल करूया, प्रिया त्याला चिडवत म्हणाली. प्रिया, तुला ना आता फटके पाहिजेत वाटतं. चला म्हणत तो पटकन बाहेर पडला आणि गाडी काढून घेऊन आला. प्रिया आणि ती गाडीत बसल्या. इकडे आत्या वैशालीनं आवाज देत त्यांच्या रूममध्ये आल्या.